टोल नाक्यावर विमान विकतोस? किती भारी रे. का ग? तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस. प्रश्न नीट उत्तर हवाय आणि मला नाती सांगा. वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात? शांताराम. जबरदस्त. काय हे? माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव शांतारामच होतं. आम्हाला काटकसर करणारी मुलगी पाहिजे. ही पण मुलगी तशीच आहे हो. शेजारच्या दारावर टांगलेल्या लिंबूचा शरबत करते आणि मिरच्याचा ठेचा. अहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तेव्हा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. नाव जरा चांगली ठुस जाऊ. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज. दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील. एकालाही जमीन नाही, अख्खं गाव पाटील. आणि बायांची नावं आमच्या वेळेस लय भारी राहायची. चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही, अख्या नद्या घरात. मी असं ऐकलंय की तुम्हाला पैशाची गरज आहे. होय होय. मग जावा की कमवा की. तुम्ही जर मला सारखं सारखं त्रास दिलो तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. मला प्रत्येक ठिकाणी तुझ्या सोबत यायची हौस बी नाही. आपलं नाव काय? नमस्कार, मी सुषमा थकले दमले. सुषमा थकले दमले म्हणजे मी माहेरची थकले होते आणि मग सासरी आले आणि दमले. कुठे गेली होतीस? ब्युटी पार्लरला. बंद होता का? हवेचा दाब कशात मोजतात? मी सांगू? आपण रात्री काय खातो त्याच्यावर अवलंबून. म्हणजे आपण हरभरा खाल्ला तर हवेचा दाब खूप असतो आणि समोसा खाल्ला तर विचारूच नका, लय दाब असतो. ओ मावशी, जरा हे पत्ता कुठे सांगा की. ए बाबा, मी मावशी दिसते का तुला? माफ करा ते, हे पत्ता कुठे सांगा की. आता अरे ताई दिसते का मी तुला? अरे तुला संस्कार बिंस्कार काय आहेत का नाहीत? तुझ्या घरच्यांनी का नाही तुला वळणच लावलेलं नाही. बोलायची पद्धत आहे का तुला? ए कुणाच्या रे हे बारकी पुरगी? ज्याच्या त्यानं घेऊन जावा बरं. माती बिती खायली ता. अहो माझ्याकडे बघून तुम्हाला माझं वय किती वाटतंय? तुझ्या हाताकडे बघून 20, तुझ्या केसांकडे बघून 18 आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून 22. इश्शा. अगं थांब, बेरीज मारतो. हॅलो. हा महाकले बाई, आमच्या इथं ना कुत्रीला 4-5 पिल्ले झाले तर बघा. आणि लय चांगले चांगले कुत्रे आहेत. तुम्हाला राखणीला एक कुत्र घेऊन जा. आम्हाला काही गरज नाही कुत्र्याची. आमचं जावई आहे आमच्या इथं राखणीला. मला हुशार मुली सोबत लग्न करायचं होता. हुशार मुलगी तुझ्यासोबत लग्न केलीच नसती. तेच म्हणायचंय मला. सुन बाय, तू इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्या ना? हो. मला पण इंग्लिश शिकव की. हा शिकवते ना. अगं पार्टी मध्ये गेलं ना सगळे बोलतात, मला काही समजतच नाही. म्हणा, माझा मुलगा स्टुपिड आहे. माझा मुलगा टुपीट आहे. स्टुपीट म्हणजे काय ग? स्टुपिड म्हणजे माझा मुलगा खूप हुशार आहे. अच्छा अच्छा. कोणाचा फोन आलाय ग? माझ्या मम्मीचा आहे. दी मला, मी बोलते विहनबाई संग. हॅलो विहीनबाई, तुमची मुलगी खूप स्टुपिड आहे हो. कदर करायला शिका माझी. कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही. रामा, पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्यासारखी कोणाला भेटू पण नाही. सुनो. हाँ? ये कैसा खाना बनाया तुमने? एकदम गोबर जैसा टेस्ट है इसका. हे भगवान, इस आदमी ने तो हर चीज चख रखी है. मला एक कंप्लेंट करायची आहे. जर सोमवार पासून रविवार एवढ्या लांब आहे
तर रविवार पासून सोमवार इतक्या जवळ कसा काय? आम्ही समजा तुम्ही मला ₹1,00,000 दिले. हा समजिल. आणि मग समजा त्या ₹1,00,000 मी 20,00,000 केले. हे नाही समजू शकत मी. कशामुळं? सोन्या चांदीचा तांब्या जरी दिला तरी त्याच्यात तुम्ही भिकच मागणार आहे. लाखाचे 20 लाख करणार नाहीत तुम्ही, लाखाचे 12,000 करणार. इतके पण होती तुम्ही.